नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत। बँक रिलेटेड जॉब असणार आहे। तुम्ही फ्रेशर आहे, नोकरीची गरज आहे, तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात। तुम्ही अनुभवी आहे, तुम्हाला नोकरी बदलायची आहे, नोकरी करायची आहे दुसऱ्या ठिकाणी, तरी सुद्धा तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता। खूप चांगली संधी आहे आणि मेन म्हणजे हा परमनंट जॉब असणार आहे। सविस्तरपणे संपूर्ण माहिती पाहणार आहोत, म्हणजे तिथे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, त्यानंतर अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहे, अनुभवाची गरज आहे का नाही, शिक्षण किती लागणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, त्यानंतर नोकरीचे प्रकार काय असणार आहे, वेतन किती भेटणार आहे, ही सविस्तरपणे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज जे नवीन आलेली योजना व नवीन आलेले जे नोकरी असतात त्या संदर्भात सविस्तर माहिती असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। चला, त्याची जी सविस्तर माहिती आहे PDF आहे, 13 पानी PDF आहे, 5 मिनिटात समजून घेऊयात। इथे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत ही भरती आहे। प्रायव्हेट जॉब असणार आहे, पण परमनंट आहे। नोकरी भरतीची ही जाहिरात आलेली आहे। तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस करावी लागणार आहे। आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करावं लागणार आहे। इथे 22 जानेवारी 2025 ते 30 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। त्यानंतर ही सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही नक्कीच एकदा चेक करायचं आहे। व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तुम्ही इथे जॉईन होऊ शकता किंवा टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन होऊ शकता। त्या सुद्धा तुम्ही अर्जाची जी पूर्ण माहिती आहे किंवा जाहिरात आहे ते सुद्धा लिंक्स तुम्हाला इथे भेटून जातील। अर्ज करण्यासाठी इथे न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे। ही सविस्तरपणे संपूर्ण माहिती फिल करायची आहे, म्हणजे जशी की कोणती पोस्टसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर, बर्थ डेट म्हणजे जन्मतारीख, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल ID, पासवर्ड, एक्झाम फी, कन्फर्म पासवर्ड करायचा आहे, तुमचा आधार नंबर आहे ते ऑप्शनल आहे व इथे कन्फर्म आधार नंबर सुद्धा ऑप्शनल आहे आणि इथे कॅप्चा टाकून इथे रजिस्ट्रेशन नोंदणी करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपण PDF आहे ते चेक करूया। 22 ते 30 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात सांगितलेलं आहे। आता उमेदवारांनी या नोकरी भरती प्रक्रिया सहभागी होण्यासाठी बँकेच्या जी ही लिंक आहे त्याच्यावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे सांगितलेलं आहे। परीक्षा शुल्क इथे सांगितलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। 885 रुपये ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहे, म्हणजे 750 प्लस 18% GST म्हणजे 135, म्हणजे एकूण 885 हे फीस असणार आहे। परीक्षा शुल्क किती असणार आहे, 885, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। त्यानंतर अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जी लिंक आहे त्यावरती जाऊन अर्ज करावं लागणार आहे। ज्युनियर मॅनेजमेंट, ज्युनियर क्लर्क आणि प्यून या 3 पदांसाठी भरती आहे। पदांची संख्या ज्युनियर मॅनेजमेंटसाठी 5 आहे। वयोमर्यादा 25 ते 38 आहे। इथे कोणत्याही शाखेची पदव्युत्तर मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर परीक्षा पास असावा आणि MSCIT किंवा त्या जे सिमिलर असणार आहे ते शिक्षण तुम्हाला झालेलं पाहिजे आहे व तुम्हाला 3 वर्षाचे ते बँकिंगचा अनुभव पाहिजे आहे सांगितलेलं आहे। त्यानंतर ज्युनियर क्लर्कसाठी 47 जागा आहे। 21 ते 38 वर्ष इथे एज क्रायटेरिया दिलेला आहे। कोणतेही शाखेचे पदवीधर चालणार आहे। MSCIT किंवा त्या रिलेटेड तुमची एक्झाम झालेले पाहिजे आहे। त्यानंतर इथे तुम्हाला कॉमर्स शाखेचे पदवीधर किंवा पदवी किंवा बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ श्रेणीतील कामकाजचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य आणि इंग्रजी आणि मराठी टंकलेखन लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्णित असल्यास प्राधान्य सांगितलेलं आहे। शिपाई म्हणजे पिऊनसाठी 25 जागा आहे। 21 ते 38 वर्ष एज क्रायटेरिया आहे। किमान इयत्ता 10वी तुम्ही पास आहे चालणार आहे आणि इंग्रजी आणि तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे। ते कोणतेही अनुभवाची गरज नाही सांगितलेलं आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे। सॅलरी सुद्धा दिलेली आहे, सॅलरी सुद्धा खूप चांगली तुम्हाला भेटणार आहे। आता निवड म्हणजे सिलेक्शन प्रोसेस ऑनलाईन परीक्षा थ्रू होणार आहे। ऑनलाईन परीक्षेमध्ये 90 प्रश्नांची प्रत्येकी 1 गुण, त्याप्रमाणे 90 गुणांची राहील हे सुद्धा सांगितलेलं आहे। ऑनलाईन परीक्षेसाठी 90 मिनिट म्हणजे 90 मिनिट्स कालावधी असणार आहे। त्यानंतर कागदपत्र पडताळणी व मुलाखत होणार आहे, म्हणजे ऑनलाईन एक्झाममध्ये तुम्ही पासआउट झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं इंटरव्ह्यू सुद्धा घेतला जाणार आहे। अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे। डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा लागणार आहे, 10वी प्रमाणपत्र लागणार आहे, त्यानंतर जन्मदिनांकाचा पुरावा, इयत्ता 10वीचे प्रमाणपत्र, MSCIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र, द्वितीय श्रेणी अधिकारी लिपिक पदासाठी लागणार आहे, टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास लघुलेखन प्रमाणपत्र, अनुभव असेल तर त्याचं ते सर्टिफिकेट, उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्र, विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा, महाराष्ट्र शासन राजपत्र, हे सविस्तर हे जे 11 डॉक्युमेंट्स आहे हे सगळे तुम्हाला लागणार आहे। आता मुलाखत होणार आहे, तर कागदपत्र पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांनी बँकेत गठीत केलेल्या समितीकडून मुलाखत घेतली जाईल। शिपाई पदासाठी मुलाखत 10 गुणांची राहील हे सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामध्ये आता
शैक्षणिक अर्हता माहिती दिलेली आहे, तुम्ही चेकआउट करायचं आहे की ते एज्युकेशन क्रायटेरिया काय दिलेला आहे, जसं की आपण वरती पाहिलेलं आहे. उमेदवारांची अंतिम निवड सूची सांगितलेली आहे. 100 गुणांपैकी आता ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्याप्रमाणे इथे प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल, हे सुद्धा माहिती आहे. लक्षात घ्या, खूप चांगली सॅलरी तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर इथे 1 वर्षासाठी तुम्हाला प्रोबेशनरी सेवेत नेमणूक केली जाईल, हे सुद्धा माहिती दिलेलं आहे. त्यानंतर द्वितीय श्रेणी अधिकारी पदासाठी 18,000, लिपिक पदासाठी 14,000, तसेच शिपाई पदासाठी 10,000 तुम्हाला सॅलरी भेटणार आहे, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क आपण जसं की पाहिलं 885 असणार आहे. खूप चांगली संधी आहे. तुम्ही 10वी पास आहे, ग्रॅज्युएशन आहे, तर नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात. ज्यांना नोकरीची गरज आहे, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण बँके रिलेटेड जॉब आहे आणि तुम्हाला खूप चांगली सॅलरी सुद्धा देणार आहे. इथे फ्रेशर उमेदवार आहे, नक्कीच अर्ज करू शकता. तुमच्याकडे अनुभव आहे तरी सुद्धा तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात. या रिलेटेड काही क्वेश्चन आहे, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.